शेळीपालन सुरू करायचं आहे का? आणि तुमच्या मनात प्रश्न आहे की 10 शेळ्यापासून सुरुवात केली तर आपल्याला किती पैसे लागतील? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण अनेक लोक शेळीपालन सुरू करताना फक्त शेळ्या खरेदी करण्याचा पैसे मोजतात. पण शेळी पालकांसाठी फक्त शेळ्या घेऊन उपयोग होत नाही, तर शेळ्यांसाठी शेड पाहिजे, पाण्याची योग्य व्यवस्था पाहिजे, चाऱ्याची व्यवस्था पाहिजे, आरोग्याची काळजी घ्यावी लागते आणि अचानक काही खर्च आला तर त्यासाठी काही पैसे बाजूला ठेवावे लागतात. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10 शेळ्यापासून शेळीपालन सुरू करताना कोणकोणते खर्च येतात, बजेट कसं तयार करायचं आणि नवीन लोकांनी कोणत्या चुका टाळायचे हे सविस्तर पाहणार आहोत. आणि शेवटी मी तुम्हाला एक महत्त्वाचा सल्ला देणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सुरू करूया. सर्वात आधी आपण पाहूया की सुरुवातीला किती शेळ्यापासून करायची. जर तुम्ही शेळीपालन सुरू करत असाल तर सुरुवातीला खूप मोठा फार्म उभा करण्याची काही गरज नाही. तुमच्याकडे जागा किती आहे, चाऱ्याची व्यवस्था किती आहे, तुम्ही शेळ्याची किती काळजी घेऊ शकता आणि तुमचं बजेट किती आहे हे आधी पहा. आता आपण उदाहरणार्थ म्हणू 10 शेळ्याचा विचार करत आहोत. 10 शेळ्यापासून सुरुवात केली तर तुम्हाला शेळ्याची देखभाल, चारा आणि शेड, रोजचे व्यवस्थापन यांचा खर्च येतो. पण याचा अर्थ असा नाही की 10 शेळ्या घेतल्या की नफा एवढाच मिळेल. शेळीपालनातून मिळणार उत्पन्न, बाजारभाव, शेळ्यांची जात, त्यांचं आरोग्य, पिल्लांची संख्या आणि चारा व्यवस्थापन यावर अवलंबून असते. तर मित्रांनो, आता पाहूया 10 शेळ्याची किंमत सांगताना एकच ठराविक आकडा सांगता येत नाही. कारण शेळीची किंमत तिची जात, वय, वजन, आरोग्य आणि तुमच्या भागातील बाजारभावानुसार बदलते. म्हणून तुमच्या जवळच्या बाजारात चौकशी करा. एकाच बाजारात नाही तर शक्य असेल तर 2-3 ठिकाणी शेळ्याचे दर विचारा. आणि खरेदी करताना फक्त किंमत पाहू नका. शेळी सक्रिय आहे, तिचे आरोग्य ठीक आहे का, ती व्यवस्थित खाते पिते का, तिच्या शरीराची अवस्था कशी आहे या गोष्टीकडे लक्ष द्या. स्वस्त शेळी मिळाली म्हणून लगेच घेऊ नका आणि महाग आहे म्हणून चांगलीच असेल असेही समजू नका. शक्य असल्यास अनुभवी व्यक्ती आणि पशुवैद्यकाचा सल्ला घेऊन शेळ्या खरेदी करा. आता दुसरा महत्त्वाचा खर्च म्हणजे शेड. शेळ्या आणण्याआधी त्यांच्यासाठी योग्य जागा तयार असणे गरजेचे आहे. मित्रांनो, शेडमध्ये पावसापासून आणि खराब हवामानापासून संरक्षण मिळाले पाहिजे. हवा खेळती राहिली पाहिजे आणि शेळ्यांची कोरडी व स्वच्छ जागा मिळाली पाहिजे. तुमच्याकडे आधी योग्य शेड असेल तर सुरुवातीचा खर्च कमी होऊ शकतो. पण नवीन शेड करायचे असेल तर बांधकामांना साहित्य, छप्पर, जमिनीची व्यवस्था आणि इतर आवश्यक गोष्टीचा खर्च तुम्हाला बजेटमध्ये धरावा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेड कितीही मोठं असलं तरी स्वच्छता नसेल तर त्याचा फायदा नाही. म्हणून शेड, स्वच्छता, पाणी व्यवस्था या 3 गोष्टीचे एकत्र पहा. तर मित्रांनो, आता येतो शेळीपालनातील रोजचा महत्त्वाचा खर्च, चारा. शेळ्या खरेदी करणं एकदाच होते, पण चाऱ्याची गरज रोज असते. म्हणून शेळ्या घेण्याआधी तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा, माझ्याकडे चाऱ्याची व्यवस्था आहे का?
जर तुमच्याकडे स्वतःची जमीन असेल आणि त्यामध्ये चारा पिकवत असेल तर तुमचा परिस्थितीनुसार खर्च कमी करण्याचा पर्याय मिळू शकतो. पण जमीन नसेल तर चारा कुठून आणणार, त्यांचा खर्च किती येईल आणि वर्षभराची व्यवस्था कशी करणार आधी ठरवा. शेळ्यांना स्वच्छ पाणी नेहमी उपलब्ध असणे ही महत्त्वाचे आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त चारा स्वस्त आहे म्हणून तो योग्य आहे असंही नाही. शेळ्यांच्या गरजेनुसार संतुलित आहारासाठी स्थानिक पशु वैद्यकीय किंवा पशुपालन तज्ज्ञाचा सल्ला घ्या. शेळीपालन सुरू करण्याआधी चाऱ्याची व्यवस्था करा, नंतर शेळ्या खरेदी करा. मित्रांनो, आता आपण आरोग्याचा खर्च पाहूया. शेळ्या निरोगी असतील तर व्यवस्थापन चांगले करावे लागतात. त्यामुळे लसीकरण, जंत नियंत्रण आणि नियमित आरोग्य तपासणी याकडे दुर्लक्ष करू नका. एखादी शेळी आजारी पडली तर अचानक खर्च येऊ शकतो. म्हणून सुरुवातीचा बजेटमध्ये आरोग्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी काही पैसे बाजूला ठेवणे चांगली गोष्ट आहे. मित्रांनो, कोणती लस कधी द्यायची, कोणते औषधी कधी वापरायचे यासाठी स्वतःहून अंदाजे लावू नका. पशुवैद्यकाचा सल्ला घ्या, कारण प्रत्येक भागातील परिस्थिती आणि शेळ्यांची गरज वेगळी असू शकते. आता आपण पूर्ण बजेट कसं बनवायचं ते पाहूया. एका वहीत किंवा मोबाईलमध्ये हे सगळं लिहून टाका. पहिला खर्च शेळ्यांची खरेदी, दुसरा शेड, तिसरा खर्च म्हणजे चारा, चौथा पाणी आणि इतर व्यवस्था, पाचवा खर्च म्हणजे मित्रांनो लसीकरण आणि आरोग्य खर्च, आणि सहावा खर्च म्हणजे मित्रांनो आपत्कालीन खर्चासाठी राखीव पैसे ठेवणे हे खूप गरजेचे असते. मित्रांनो, आता तुमच्या गावातील किंवा बाजारातील प्रत्यक्ष दर घेऊन प्रत्येक खर्चासमोर रक्कम लिहा. आणि असं केल्यावर तुमच्यासमोर शेळीपालन सुरू करण्यासाठी लागणारा वास्तविक बजेट स्पष्ट होईल. फक्त 10 शेळ्या घ्यायच्या आहेत एवढंच बजेट नसतं. पूर्ण व्यवस्थेचा खर्च लक्षात घेऊन निर्णय घ्यायचा असतो. मित्रांनो, आता नवीन लोकांनी कोणत्या चुका करू नयेत ते सांगतो. पहिली चूक, सगळे पैसे शेळ्या खरेदीत खर्च करणे. असं करू नका. काही पैसे आपत्कालीन परिस्थितीसाठी ठेवा. दुसरी चूक, चाऱ्याची व्यवस्था न करता शेळ्या घेणे. मित्रांनो, तिसरी चूक हे महत्त्वाची असते, शेळ्यांची स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणे. शेळ्याच्या दुर्लक्षाकडे कधीच हे नको करा. मित्रांनो, चौथी चूक, फक्त दुसऱ्यांचा फॉर्म पाहून त्याच पद्धतीने लगेच मोठी गुंतवणूक करणे. प्रत्येकाची जमीन, चारा, बाजार आणि बजेट वेगवेगळे असते. मित्रांनो, म्हणून आधी स्वतःची परिस्थिती समजा आणि मग निर्णय घ्या. तर मित्रांनो, 10 शेळ्यापासून शेळीपालन सुरू करायचं असेल तर फक्त शेळ्याची किंमत पाहू नका. शेळ्या, शेड, चारा आणि आरोग्य, आपत्कालीन खर्च या सगळ्यांचा विचार करा. आणि शेळीपालनातून किती नफा मिळेल अंदाजे घेताना नेमकी स्थानिक बाजारभाव आणि तुमचे प्रत्यक्ष खर्च लक्षात ठेवा. नफा हमखास मिळेल असं कुणीही सांगू शकत नाही, पण योग्य नियोजन, चांगला व्यवस्थापन आणि शेळ्यांची योग्य काळजी घेतली तर हा व्यवसाय व्यवस्थित करता येतो. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये सांगा की तुम्ही किती शेळ्यापासून सुरुवात करणार आहात, आणि अशा शेळीपालनाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत